Hare Nama Hare Nama eva kevalam Kalo nasteva 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 gatiranyata. या मराठी भगवद्गीता 17 मध्ये जिथे आपण पाहत आहोत तिसरा अध्यायाचा 18वा श्लोक आपण पाहिला होता. आता ह्याच्या पुढे आपण आज 19 पासून 19, 20, 21 3 श्लोक घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपण जसं नेहमी करतो आपण प्रार्थनेने चालू करूया. हरे कृष्णा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं विष्णुचैतन्यदेवं श्री राधाकृष्ण पदां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नाम्नि नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. नाना शास्त्र विचाराने धर्म संस्थापक लोकानां हितकारिण त्रिभुवन मन्य शरण्या करो श्री राधा कृष्ण पदारविंद भजनाम्बे नमतालिको वंदे रूप सनातन श्री सर्वस्य चाहं विधि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानं मोहं च वेदेश्च सर्वे अहमेव वेदो वेदान्तकृत्वेद चाहं. ओके, हरे कृष्ण. ठीक आहे. तर आपण पाहत आहोत तिसरा अध्यायाचा श्लोक नंबर 19. मी शेअर करतो. मी श्लोक म्हणतो, पण रिपीट करायचं तर रिपीट करू शकता. तस्मात् असक्त सततम् कार्यं कर्म समाचर असक्तो हि आचरन् कर्म परम आपनोति पुरुषः. मी पूर्ण श्लोक म्हणतो एकदा. तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो हि आचरन् कर्म प्राप्नोति परम आपनोति पुरुषः. तर इथे आजच्या श्लोक मध्ये भगवान काय संदेश देत आहेत ते आपण पाहूया. इथे भगवान काय म्हणत आहे, अनुवाद आणि तात्पर्य आपण पाहूया. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे, कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. तर आता इथे हा जो श्लोक जर आपण पाहिला तर इथे भगवान तस्माद, दॅट मीन्स इंग्लिश मध्ये म्हणतात देअरफॉर. हरे कृष्ण.
प्रभूजी तुमचा आवाज नाही येतोय. हा 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 काय झालं माझं नेटवर्क गेलं होतं. आता येतोय आवाज? हा आता येतो. ओके. आता येतोय ना? एक मिनिट, मी झूम मध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम झाला. माझा वायफाय बंद पडला होता. इकडे काहीतरी काम चालू होते. गोविंद, ओके. मला डेटावर टाक तुझ्या फोनला. वायफाय गेलं होतं. डेटावर वायफाय दोन्ही चालू. वायफाय होतं वायफाय. हरे कृष्ण. सॉरी, माझा वायफाय गेलं होतं, नेटवर्क गेलं होतं. आता आवाज येतोय? झूम वाल्यांना येतोय माझा आवाज? ओके, थँक्यू. ठीक आहे. तर आपण 19वा जो श्लोक आहे तिसऱ्या अध्यायाचा, त्याचा आपण अनुवाद पाहत आहोत. बघा काय, तस्माद म्हणून तू हे काम केलं पाहिजे. आता भगवान काय म्हणतात, म्हणून कर्मफलावर आसक्ती नाही. आता जर आपण पाहिलं तर म्हणून भगवान तस्माद असं का म्हणत आहे, तर आपण पाहिलं की पहिल्या श्लोक मध्ये, तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोक मध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला की तू मला या असल्या घोर कर्मामध्ये का लावत आहेस? मला हे असे मिश्रित वाक्य मला सांगू नकोस. आणि मग तिसऱ्या श्लोक पासून भगवान कृष्ण बोलायला चालू करतात आणि ते म्हणतात की दोन प्रकारची लोक असतात. एक कर्मयोगाने माझ्याकडे येतात, एक सांख्य योगाने माझ्याकडे येतात. दोन प्रकारची लोक असतात. आणि मग पुढे 5व्या श्लोक मध्ये भगवान म्हणतात की सगळ्यांना कार्य करावंच लागतं, असं कुठलाही व्यक्ती कार्याशिवाय राहू शकत नाही, असं पुढे सांगतात. आणि मग मागचा जो श्लोक होता 18व्या श्लोक मध्ये भगवान कृष्ण म्हणतात की जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे तो जेव्हा कर्म करतो त्याच्या मागे काही हेतू नसतो. म्हणजे जसं आता आपण ऑफिसला जातो, आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं, तर आपला हेतू असतो की मला सॅलरी पाहिजे. कोणी जर सांगितलं की आम्ही तुला सॅलरी देत नाही, तू ऑफिसला येत जा, कोणी जाणार? तर तसं एक जो आत्मसाक्षात्कारी व्यक्ती आहे त्याला अजिबात त्या कर्मफलाची इच्छा नसते. तो काही हेतू न धरता तो ते कार्य करत असतो. आणि कार्य न करण्यासाठीही त्याच्याकडे काही कारण नाही. जसं आपल्याला सांगितलं तुला सॅलरी देणार नाही, कामाला आहे, तर आपल्याकडे कारण आहे ना, मला सॅलरी भेटत नाही तर मी कामाला नाही. पण एक आत्मसाक्षात्कारी व्यक्तीला कर्म न करण्याचाही काही त्याच्यासाठी काही उद्देश नसतो, त्याचं काही कारण नसतं. तर हे इथे आपण पाहिलं होतं. तर आजच्या श्लोक मध्ये काय सांगत, म्हणून ते काय म्हणतात, तू कर्म फलावर आसक्ती ठेवू नकोस. म्हणजे आपले जे कर्म करत आहोत त्याचे फल जे भेटणार आहे त्याच्यावरती असं मेजॉरिटी लोक काय करतात की त्यांची कर्मफलावर आसक्ती असते. मी हे केलं तर मला हे भेटेल, मी हे केलं तर मला हे भेटेल, मी हे केलं तर मला हे भेटेल. आणि त्या कर्मफलावर आसक्ती असल्यामुळे ते कार्य करतात. जसं समजतं की आता हे फल भेटणार नाही की लोक ते कार्य सोडून देतात. म्हणून भगवान इथे म्हणत आहे की कर्मफलावर आसक्ती ठेवू नकोस आणि न ठेवता प्रत्येक मनुष्याने आपलं कर्तव्य केलं पाहिजे. ठीक आहे. आणि मग पुढे म्हणतात कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने, आणि आता ह्याचं फल पण सांगत असं केल्याने काय होणार, म्हणजे आता कोण म्हणेल की असं करून काय होणार, तर त्याचं उत्तर पण देत आहे भगवान की अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. ते भगवान काय म्हणतात, परम आपनोति पुरुष, म्हणजे त्याला परम जो आहे तो प्राप्त होतो. तर इथे भगवान हे आपल्याला सांगत आहे तिकडे. तर परम म्हणजे काय, आता कोणी म्हणू शकतं की परम म्हणजे काही असू शकतं, पण जसं जे निराकारवादी आहे त्यांच्यासाठी जी ब्रह्मज्योती आहे ती परम. पण जो एक भक्त आहे त्याच्यासाठी भगवान श्रीकृष्ण हेच परम आहेत. जसं आपण बऱ्याच वेळेस पाहिलं ब्रह्मसंहितामध्ये भगवान कृष्णाबद्दल ब्रह्माजी काय म्हणतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. तर ईश्वर
कृष्ण जे आहेत ते कोण आहे? परम आहेत. तर भगवान ब्रह्माजी पण बोलतात भगवानबद्दल की कृष्ण जे आहे ते परम आहे. तर कृष्णाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला हे कार्य केलं पाहिजे. तर अनासक्त होऊन आपण जर केलं तर भगवान कृष्ण सांगतात की तुम्ही परम म्हणजे माझ्याकडे तुम्ही येताल, हे इथे सांगत आहे तिकडे. आणि हे असं सांगत आहे ते भगवान. आणि मग पुढे प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सांगतात की मी तात्पर्य थोडस वाचतो ह्याचं. तात्पर्य श्री प्रभुपादद्वारे भक्तांसाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहेत. तर भगवान हे सर्वश्रेष्ठ आहेत. यास्तव जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलावर आसक्ती न ठेवता श्री कृष्णा प्रीती अर्थात कृष्ण भावना भावित कर्म करतो तो निश्चित जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येयप्रत प्रगती करतो. तो जो असं निष्कामपणे कर्म करत आहे तो नक्कीच तो प्रगती करत आहे. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्णा प्रीत्यर्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले. तर आता भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं? तू युद्ध कर. आणि त्याने ते युद्ध केलं. तर त्याच्यासाठी तेच त्याचं, कारण ते त्याचं ते धर्म होता, त्याचं ते कर्तव्य आहे. क्षत्रियचं कर्तव्य आहे रक्षण करणं, युद्ध करणं. तर भगवान त्याला ते सांगतो तू तुझं कार्य कर, तुझं कर्म कर. तुझं कार्य काय आहे? युद्ध करायचं, ते सांगत होतं. तर कधी लोकांना वाटतं की मी सज्जन मनुष्य सारखं राहायला पाहिजे किंवा अहिंसक राहायला पाहिजे. मला म्हणजे कोणी जरी हिंसा करत असेल तर मी अहिंसा पूर्वक मला राहायला पाहिजे. पण इथे बरेचसे लोक म्हणतात असं, ज्यांना भगवद्गीतेचा खरा अर्थ समजतात की अरे भगवान कृष्ण इथे भगवद्गीतेमध्ये हिंसा कुठेच नाही. पण आपण जर पाहिलं पूर्ण भगवद्गीता, भगवान कृष्ण अर्जुनाला युद्ध करायला सांगत आहे, म्हणजे हिंसा करायला सांगत आहे. आणि मूर्ख लोक म्हणतात की ह्याच्यात हिंसा कुठेच नाही. पण असं नाही, भगवान कृष्ण सांगतात. आणि अहिंसाचा जो खरा अर्थ आहे ते लोकांना समजत नाही. आणि बरेचसे लोक म्हणतात अहिंसा परमो धर्म, अहिंसा परमो धर्म, म्हणजे अहिंसा सगळ्यात मोठा धर्म आहे. पण हा जो श्लोक आहे तो आपल्या शास्त्रामध्ये आहे तो अर्धा आहे, फक्त अर्धा कोट करतात की तुम्ही अहिंसा करू नका. पण तो श्लोक पुढे म्हणतो हिंसा धर्म तथैवच, धर्मासाठी जर तुम्हाला हिंसा करावी लागेल तर यू डू इट. तर इथे जर आपण पाहिलं पूर्ण महाभारताचं युद्ध होतं ते कशासाठी होतं? धर्मासाठी. कारण हे सगळे जे कौरव होते ते अत्याचारी होते, आततायी होते. त्यांनी आपण पाहिलं होतं पहिल्या अध्यायामध्ये, जे आततायी आहेत किती किती प्रकारचे ते छळ करतात, कोणाला आठवतं? आततायी एनीबडी? सिक्स टाइप्स, 6 प्रकारचे आततायी असतात. जो घराला आग लावतो, जो हत्याराने त्याला मारण्याचा प्रयत्न करतो, जो घराला आग लावतो, जो विष देऊन मारण्याचा प्रयत्न करतो, जो आपली संपत्ती घेण्याचा प्रयत्न करतो, आणि जो आपल्या आय थिंक काय म्हणा, आय थिंक पत्नीचा जो छळ करतो किंवा तिला घेऊन जायचं. तर कौरवांनी असं ह्या 6 मधून एकही प्रकार सोडला नव्हता. तर त्यांना पूर्णपणे त्यांना मारण्याचा अधिकार होता त्यांना. तर म्हणून भगवान सांगत आहे की तुला हे युद्ध केले पाहिजे इथे. तर हिंसा जी आहे ती कुठे वापरली पाहिजे, कुठे नाही वापरली पाहिजे, ह्याचं एक जे लॉजिक आहे आपल्याला समजलं पाहिजे. ते भगवान सांगत आहे, म्हणजे शास्त्रामध्ये सांगितलं की भगवंतासाठी म्हणजे धर्म म्हणजे काय. लोकांना वाटेल मी हिंसा न करणं म्हणजे धर्म आहे, पण तसं नाही. आपण जर पाहिलं तर भगवानने अर्जुनाला हिंसा करायला सांगितली आणि तो सर्वात मोठा भगवंताचा भक्त ठरला. तो काय केलं त्याने? हिंसा केली. आपल्या गुरुचा वध केला, आपल्या
आजोबांचा वध केला, जे प्रियजन होते त्यांचा वध केला. पण तो हे त्यांनी स्वतःच्या इच्छेने नाही केलं. भगवंतांनी सांगितलं अर्जुना तू युद्ध कर, आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलं, म्हणून अर्जुन जो सर्वात मोठा भक्त आहे. तर भगवान जे म्हणतात धर्मम तू साक्षात भगवत प्रणीतम, धर्म म्हणजे काय, जे भगवान सांगत आहेत ते करणे म्हणजे धर्म. भगवान म्हणतात खोटं बोल तर खोटं बोललं पाहिजे. असं आपण युधिष्ठिर महाराजांचं पाहिलं, उदाहरण बऱ्याच वेळेस पाहिलं की भगवंतांनी युधिष्ठिर महाराजांना सांगितलं तू खोटं बोल की द्रोणाचार्याचा पुत्र जो आहे अश्वत्थामा तो मेला, पण तो जरा बोलला अरे मी तर सत्यवादी आहे, मी कसं खोटं बोलू. ह्याच्यामुळे त्याला काही क्षणासाठी त्याला नरक पाहावं लागलं. तर भगवान जे म्हणतात टू डू व्हॉट लॉर्ड इज सेइंग इज धर्म. म्हणजे आपल्या मनाने नाही, म्हणजे मला असं वाटतं की मी सत्य बोललं पाहिजे, मला असं वाटतं मी हिंसा नाही केली, नाही, दॅट इज नॉट धर्म. जे भगवान म्हणतात तो असं कर, ते करणं म्हणजे धर्म आहे. तर हे ते आपल्याला या श्लोकामधून ते बघायला भेटत आहे इथे. आणि इथे पुढे एक तर पुढे इथे तात्पर्यामध्ये प्रभुपाद अजून एक गोष्ट सांगत आहे तिथे की यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्ती प्रभावाखाली केलेल्या पाप कर्मांचे शुद्धीकरण करण्यासाठी केली जातात. ते जे वैदिक कर्मकांडे आहेत ते आपल्या शुद्धीकरणासाठी केले जातात. परंतु कृष्ण भावना भावित कर्म हे शुभ अशुभ कर्म फळांच्या पलीकडे आहे. पण कोणी जर कृष्ण भावना भावित कर्म करत आहे तर हे सगळं पाप पुण्य याच्या पलीकडे आहे, त्याचे जे फल आहे त्याच्या पलीकडे आहे. कृष्ण भावना भावित मनुष्याला कर्मफळावर मुळीच आसक्ती नसते. तो जो कृष्ण भावना भावित जो कृष्णाचा भक्त आहे त्याला अजिबात आसक्ती नसते त्याला की मी हे कार्य केले पाहिजे, हे कार्य नाही केलं पाहिजे. नाही, भगवंतांनी सांगितलं आपल्याला हे केलं पाहिजे तर हे केलं पाहिजे, ते नाही केलं पाहिजे तर जरी मला आवडत असेल भगवंतांनी सांगितलं तर नाही केलं पाहिजे, म्हणून वी शुड अवॉइड इट. तर हे या श्लोकामधून समजतं. तर आता पुढे जो या श्लोकामध्ये आपल्याला काय शिकायला भेटतं की आपल्याला निष्काम राहून कर्म केलं पाहिजे. दुसरं, जे पण करायचं ते आपल्याला भगवान कृष्णासाठी केलं पाहिजे. आणि असं केल्याने काय होणार, आपल्याला भगवंताचे परम आपनोती पुरुष म्हणजे आपल्याला भगवान प्राप्त होतील, कृष्ण प्राप्त होतील. तर त्यांच्यासाठी आपण हे कार्य केलं पाहिजे. आता पुढचा श्लोक आपण पाहूया. याच्यामध्ये श्लोक नंबर 20 याच्यामध्ये भगवान कृष्ण आता इथे काय म्हणत आहे शेअर करतो. श्लोक नंबर 20 रिपीट करायचं रिपीट करू शकता. कर्मणैव हि संसिद्धिम् कर्मण हरे कृष्णा प्रभुजी. कर्मणेव हि संसिद्धि आस्थिता जनकादयः लोकसंग्रहम् एवापि संपश्यन् कर्तुम् अर्हसि. पूर्ण एकदा श्लोक म्हणतो. कर्मणेव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहम् एवापि संपश्यन् कर्तुम् अर्हसि. इथे याचा अनुवाद आपण तात्पर्य पाहूया. अनुवाद काय म्हणतो, भगवान काय म्हणतात पुढे. जनक आदी राजांनी केवळ नियमित कर्मे करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून एकंदर सामान्य लोकांनी शिकवण्याकरिता तू आपले कर्म केले पाहिजे. याचा अर्थ काय आहे ते भगवान काय सांगत आहे की आता कधी कधी आपण असं असतं की आपण एक लहान मुलाला सांगतो बाबा तू अभ्यास कर आणि मग
कसा अभ्यास करतो, तर जो त्याचा क्लासमधला जो टॉपर आहे त्याचं उदाहरण देतो. बाबा बघ, तुझ्या क्लासमध्ये तो पोरगा आहे, तो दिनेश म्हणून आहे, किती चांगला अभ्यास करतो. तर इथे आता कर्म करायला सांगत आहेत. आता मागच्या श्लोकमध्ये सांगितलं कर्म करायला, पण आता कसं कर्म केलं पाहिजे ते आता इथे भगवान कृष्ण उदाहरण देत आहे. कोणाचं उदाहरण देत आहे? ते जनक महाराजचं. जनक महाराज हे कोण होते? सीता माताचे ते पिता होते. ते बोलते त्यांच्यासारखं तू कर्म केलं पाहिजे. जनक आदी राज, आणि फक्त जनक नाही, जनक आदी म्हणजे जनक महाराजांसारखे असे भरपूर राजा होते. त्यांनी काय केलं? फक्त नियत कर्म केलं. म्हणजे आपलं राज्य बघायचे, कोणी त्रास देत असेल आपल्या प्रजाला तर त्यांचं रक्षण केलं. म्हणजे त्यांचे जे प्रिस्क्राइब ड्युटीज, जे क्षत्रिय म्हणून जे त्यांचं जे कर्म होते फक्त ते केलं, आणि त्यांनी ती सिद्धी प्राप्त केली. म्हणून ते काय म्हणतात बघा, एकंदर सामान्य लोकांनी शिकविण्याकरिता, आणि म्हणून जे सामान्य लोक आहेत त्यांना शिकवण्यासाठी तू आपलं कर्म कर. ते म्हणत आहे की जर तुला सामान्य लोकांना शिकवायचं असेल तर तू हे कर्म केले पाहिजे, ते भगवान इथे सांगत आहे. असं का सांगत आहे सामान्य लोकांना शिकण्याकरिता? कारण आपण पाहतो की सामान्यतः लोक जे आहेत सेलिब्रिटीना कॉपी करतात. कोणी काही पण, म्हणजे सिगरेटची ऍड किंवा काही ऍड ते त्यांच्यासाठी घेतात त्यांना, जे मोठे मोठे स्टार्स आहेत. कारण त्यांनी जे सांगितलं की बाबा मी हे वस्तू वापरतो, तुम्ही पण वापरा, तर लगेच त्यांची पब्लिसिटी वाढते. तर ह्याच्यासाठी हे एक जनरल रूल आहे की लोक जे सामान्यतः ते सेलिब्रिटींना किंवा जे श्रेष्ठ लोक आहेत, उच्चतर लोक, आजकालचे श्रेष्ठ म्हणजे सेलिब्रिटी झालेले आहेत, पण जे त्या काळात जे श्रेष्ठ लोक होती ते म्हणतात की जे असे जे कर्म करणारे जे राजा होते त्यांना ते पालन केलं पाहिजे. त्यांच्यासारखं तू कर्म केलं पाहिजे, त्यांच्यासारखं तू त्यांना फॉलो करतो त्यांना, ते इथे सांगत आहे. तर इथे भगवान काय सांगत आहे? कर्म नाही बा, म्हणून तू हे कर्म कर. आता कर्म म्हणजे काय? बरेचशा वेळेस आपण पाहिलं की लोकांना वाटतं कर्म म्हणजे, जसं बरेचसे लोक म्हणतात वर्क इज वर्शिप, म्हणजे कामच म्हणतात. लोक म्हणतात की कामच जे आहे तेच पूजा आहे, पण हे असं भगवद्गीतामध्ये कुठे नाही सांगितलं. असं भगवद्गीतामध्ये सांगितलं आहे की तुम्ही भगवान कृष्णाची पूजा करा, पण लोक म्हणतात की मी जे काय कर्म करतो तेच जे आहे तीच पूजा आहे. तसंच जर पाहिलं तर लोक आपल्या मनाने काही कर्म करतात. जसं पाहिलं तर जे डाकू लोक आहेत ते पण आपलं परिवार पालण्यासाठी करतात. ते म्हणते हे आमचं कर्म आहे. कुठे दरोडे घालणे, कोणाचा फोन करणे, ते म्हणते हे आमचं कर्म, आम्ही कर्म. आणि आपण जर पाहिलं तर मृगारी पण तसंच होतं. मृगारीला जेव्हा नारद मुनींनी जेव्हा त्यांना पाहिलं तर ते म्हणाले मी माझे परिवाराचे पालन करण्यासाठी करत, मला काही हे नाही, हे आमची फॅमिली बिझनेस आहे, म्हणजे पूर्वजापासून आम्ही हे करत आलेलो आहोत, तर हे माझं कर्म आहे. तर तसं ही एक चुकीची धारणा आहे. कर्म म्हणजे जे भगवंतांनी सांगितलेलं आहे, आणि भगवंतांनी कुठं सांगितलं? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही हे कर्म करा. तर ते जे ड्युटीज आहेत की तुम्ही हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, दॅट इज कर्म. आणि सांगितलं आहे की तुम्ही हे करू नका, जसं खोटं बोलणे किंवा कोणाला लुटणे, चोरी करणे, दिस इज ऑल विकर्म. तर हे कर्म आणि विकर्म क्लिअरली दिलेलं आहे. तर जे भगवंतांनी सांगितलं आहे तीच कर्म आपल्याला केली पाहिजे. तर ते भगवान तेच सांगत आहे की कर्म नैव ही संसिद्धी. तर म्हणून जसं जनक महाराज सारखे जे राजा होते त्यांनी कसं कर्म करून त्यांनी सिद्धी प्राप्त केली, तसं लोकांना शिकवण्यासाठी तू पण असे कर्म करत जा. तर ते इथे भगवान सांगत आहे. आणि त्यांनी सिद्धी प्राप्त केली. जे जनक महाराज होते ते पण कोणी साधारण व्यक्ती नव्हते. नाही तर सीता मैया सारखी जे एवढी जे भगवंताची जी काय म्हणतात शाश्वत त्यांची पत्नी आहे, भगवान
लक्ष्मीजी त्यांचंच अवतार आहे. तर ती असं कुठेही कोणाच्याही घरी ती अवतार घेणार नाही. कुठल्या अशा जे साधारण व्यक्तीच्या किंवा पापी माणसाच्या घरी येणार नाही. तर ते पण त्या कॅलिबरचे, त्या लेवलचे भक्त होते म्हणून त्यांच्याकडे आले ते. आणि आपण जर पाहिलं तर भागवतामध्ये पण सांगितलं आहे की जनक महाराज जे 12 महाजन आहेत त्यांच्यामधले एक आहेत. तर असं सांगितलं गेलं आहे की जे 12 लोक आहेत जे धर्माला खूप चांगलं समजतात, त्यांना महाजन म्हटलं, 12 महाजन. तर त्यातले जे आहेत एक महाजन आहेत ते जनक महाराज आहेत. तर तो श्लोक खूप चांगला मी रिपीट करतो. स्वयंभू नारद शंभू कुमार कपिलो मनुः प्रल्हाद जनको भीष्म बलिर्भय्या सखी वयम. तर इथे काय म्हटलं आहे की स्वयंभू म्हणजे ब्रह्माजी, नारदजी, शिवजी, कुमार, कपिल मुनी, मनु, प्रल्हाद महाराज, जनक महाराज, भीष्म देव, बली महाराज, मग वयस्सकी म्हणजे शुकदेव गोस्वामी आणि वयम म्हणजे इथे जे यमराज जे आहेत ते म्हणत आहेत ते पण जे आहेत ते 12 महाजन मधून एक आहे. ते बोलते आहे हे सगळे जे महाजन आहेत तर त्यांच्यामधले एक आहेत. तर सांगण्याचा उद्देश हे की जनक महाराज कोणी साधारण व्यक्ती नव्हते आणि ते किती एवढं भगवान कृष्ण त्यांचा एक्झाम्पल का देत आहेत ते मला एक स्टोरी मधून इथे सांगायचं आहे. आय थिंक झूम वाले आता मला वाटतं एक 5-10 मिनिटात लॉग आउट होतील. प्लीज परत लॉग इन करा. तर एकदा काय होतं की म्हणजे जनक महाराज जे होते ते नेहमी एका ठिकाणी जाऊन एक मोठे संत होते त्यांच्याकडून ते भागवतम ऐकायचे, हरिकथा ऐकायचे आणि सगळे त्यांचे म्हणजे जे खूप त्यांना आवडायचं त्या जे संत होते त्यांच्याकडून ऐकायला. आणि कधी कधी असं व्हायचं की जनक महाराज कधी लेट झाले 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास पण झाले की ते संत वाट बघायचे हे कधी येतील आणि मी कधी हरिकथा सांगेन. तर त्यांचे काही जे शिष्य होते त्यांना राग यायचा. आता एक साधारण राजा आहे, राजासाठी म्हणजे कोण मोठे भक्त नाहीये, तुम्ही तर संत आहात. बाकीचे एवढे जे ब्रह्मचारी आहेत, संन्यासी आहेत ते येऊन तुमची कथा ऐकतात. तुम्ही त्यांच्यासाठी तुम्ही कधी थांबत नाही. पण हा राजा असून तुम्ही त्यासाठी का थांबता? तर बोलतो ठीक आहे मी तुम्हाला एक दिवस सांगितलं काय करा. एक दिवस काय होतं की जनक महाराज येऊन बसतात आणि कथा चालू होते. अचानक एक म्हणजे त्यांनी सांगून अरेंज करून ठेवलेलं होतं. त्यांचा एक शिष्य धावत येतो, बोलतो की महाराज आपल्या राज्यामध्ये आग लागलेली आहे तर सगळ्यांनी काहीतरी केलं पाहिजे. तर जनक महाराज आपले निष्काळजीपणे बोलले ठीक आहे जाऊ दे, मला आता कथा चालू आहे. ते आपले बसले आणि कथा ऐकू लागले. पण त्यांचे जे दुसरे शिष्य होते जे त्यांच्याशी द्वेष करत होते ते लगेच पळाले ते. आणि त्यांच्याकडे काय होतं ते शिष्यांकडे काही ना फक्त कॉपी नव्हतं आणि एखादं काहीतरी म्हणजे अंगवस्त्र वगैरे किंवा काहीतरी. तर हे जेव्हा गेले धावत तेव्हा पाहिलं अरे इथे काय नाही, आग वगैरे तर काही नाहीये. आणि ते जेव्हा परत आले तेव्हा त्या महाराजांनी जे संत होते त्यांनी सांगितलं बघा हा फरक आहे. हा इतका मोठा राजा असून त्याला हरिकथाबद्दल, भगवंताबद्दल एवढं प्रेम आहे की तो एवढं सगळं राज्यामध्ये आग लागलेली सोडून तो भगवंताची कथा ऐकतात. मग तुमच्याकडे काय आहे? कॉपी नाही. ते वाचवायला तुम्ही हरिकथा, भगवंताची कथा सोडून घ्या. तर हे म्हणजे जनक महाराज किती श्रेष्ठ होते हे आपल्याला म्हणून भगवान कृष्ण त्यांचं उदाहरण देत आहे इकडे. तर हे या श्लोकामधून आपल्याला पाहायला भेटतं. आणि क्विकली मी टाइम नाही आहे. ओके चला आपण थांबूया. पुढचा जो श्लोक आहे तो पण हेच सांगत आहे की जसं श्रेष्ठ लोक करतात तसं बाकीचे लोक करतात म्हणून तू तुझे कर्म केले पाहिजे. ते आपण पुढच्या श्लोक मध्ये पाहूया. तर मी इथे थांबतो आणि कुणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. हरे कृष्णा. श्रीमद भगवद्गीता यथारूप की जय. श्री प्रभुपाद की जय. हरे कृष्णा. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. प्रभूजी मला असा प्रश्न होता की निष्काम कर्म म्हणजे नक्की काय? म्हणजे आता या संसारात राहून निष्काम कर्म कशी करायची? नक्की काय करायचं?
व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर अर्चना मातांचा प्रश्न आहे की निष्काम कर्म म्हणजे काय? तर जसं आता जसं जनक महाराजचं उदाहरण दिलं. निष्काम एक तर आहे सकाम कर्म. सकाम कर्म म्हणजे प्रत्येक जे आपण कर्म करतो त्याच त्याच्या फळाची इच्छा आपल्याला किंवा एक हेतू असतो की मला हे फळ भेटलं पाहिजे. पण निष्काम कर्म म्हणजे काही हेतू नाही त्याच्यामध्ये. कोणी काही कर्म करत आहे, कोणी काही दान देत आहे. लोक काय म्हणतात मला हे पुण्य भेटलं. लोक दान का देतात? कारण त्यांना हे असतं की मी जे पाप केलेलं आहे ते कमी झालं पाहिजे, मला थोडं पुण्य भेटलं पाहिजे, त्याच्यामुळे दान करतात. म्हणजे एक हेतू असतो. तर ते झालं सकाम कर्म. ते पण दॅट इज ऑल्सो गुड. असं नाही की ते नाही केलं पाहिजे ना, दॅट इज ऑल्सो गुड. ऍटलिस्ट काही न करण्यापेक्षा सकाम कर्म तरी करा. पण त्याच्या वरची जी लेवल आहे ती निष्काम कर्म. तो इतका आत्मसाक्षात्कारी झालेला आहे की त्याला त्याची पण इच्छा नाही. काही नाही भेटलं तरी हरकत नाही. ठीक आहे, ओके. मला हे कर्म केलं. मला कोणाला दान द्यायचं तर दिलं पाहिजे, कोणाला काही लागतंय मला काही दिलं पाहिजे तर दिलं पाहिजे. त्याच्यामागे काही त्याचं एक्सपेक्टेशनची इच्छा नसते. त्याला आपण म्हणतो निष्काम कर्म. आता ह्या प्रश्नाचा दुसरा भाग म्हणजे गृहस्थ जीवन आहे. गृहस्थ जीवनामध्ये राहून आपण कसं निष्काम कर्म करू शकतो. तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपण भगवंताच्या चरणी आपण वाहू शकतो. म्हणजे जसं आपण मंदिरात जातो कधी दान करतो, आपण काय म्हणतो कृष्ण अर्पणमस्तु. म्हणजे हे भगवान कृष्णाला अर्पण करतो. ह्याचं काही फळ मला नाही. तर प्रत्येक गोष्ट आपण जसं भगवंताकडे आपण जर अर्पण करत राहिलो तर ते निष्काम कर्म योग ते समजत. तर म्हणजे काही आपली इच्छा नाहीये की आता लोक दान पण करतात. म्हणतात की माझ्या नावाची एक टाईल त्याच्यावरती माझं नाव लिहिलं त्याच्यावरती आणि ते म्हणजे पुऱ्या दुनियाला समजलं पाहिजे की मी दान केलं. तो हेतू आहे. तो हेतू नाही. जो एक भक्त आहे तो निष्काम असतो. त्याला काही त्याला इच्छा नाही. फक्त भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. जसं अर्जुनाने काय केलं? युद्ध केलं. त्याला त्यात काही इच्छा नव्हती. म्हणजे फक्त तो भगवान कृष्णाला प्रसन्न करायचं. तर निष्काम कर्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी केलेलं काम आपण असं म्हणू शकतो. हरे कृष्ण. प्रभूजी, पण तुम्ही म्हणाला की आत्मसाक्षात्कारी जी लोक असतात तेच हे निष्काम कर्म करू शकतात, बरोबर ना? मग आपण जे संसारामध्ये असतो आणि एक तर आपण आत्मसाक्षात्कारीही नसतो, मग आपण ही निष्काम कर्म कर्म करताना म्हणजे कुठल्या अनुषंगाने करायची? हा, भगवान कृष्णांना प्लीज करण्यासाठी तर आपण करणारच, पण काही काही गोष्टी अशा असतात की आपण ते करताना एका गुरफटलेलो असतो संसारामध्ये. मग अशा वेळेस निष्काम कर्म कशी करायची असं? ओके. तर असं आहे ना की आज आपण नर्सरीचे स्टुडंट आहोत. तर आपण सडनली आपण PhD होणार. तर आपल्याला हळूहळू तो प्रवास केला पाहिजे. नर्सरीमधून प्रायमरी मधून सेकंडरी मधून ग्रॅज्युएशन, असं हळूहळू केलं पाहिजे. सडनली आपण कधी अपेक्षा करू शकत नाही की आपण डायरेक्ट येऊ. तर हा एक प्रवास आहे. तो आपल्याला हळूहळू केला पाहिजे आणि जितके होईल तितके जे जे भगवंतांचे जे काय म्हणतात जी वचनं आहेत, जे शास्त्राने सांगितलं त्याला पालन करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर विकर्म करण्यापेक्षा कर्म केलेलं बरं. आता लोक विकर्म करत आहे, नॉनव्हेज खात आहे, कोणाला भगवद्गीतेमध्ये किंवा प्रवचनामध्ये इंटरेस्ट नाही. आज आपल्या या म्हणजे पृथ्वीची संख्या किती आहे? म्हणजे कितीतरी अरब लोक आहेत. पण ह्यात भगवंताच्या जे जे वचन आहे त्याच्यामध्ये किती लोकांना आहे? त्यात पण आपण सगळ्यांना सांगतो वा भगवद्गीता आहे, तुम्ही या वाचा. आपण असं काही चार्ज पण लावत नाही आपण की बाबा लोक पैसे देऊन शिकतात. आपण फ्रीमध्ये ठेवून पण आज किती लोक आहेत? एवढे लोक येत नाही. तर हे का आहे? त्यांची इच्छा नाहीये. तर ती इच्छा ती जागृत केली पाहिजे आणि हळूहळू
जे विकर्मापासून कर्म केलं पाहिजे. कर्मापासून सकाम कर्म म्हणजे चला ठीक आहे की मला ह्या फळ पाहिजे म्हणा त्याचा काहीतरी हेतू आहे ना तो करू आणि हळूहळू मग सकाम कर्मापासून मग निष्काम कर्माकडे आपण गेलं पाहिजे असं. तर जे आत्मसाक्षात्कारी जो भक्त आहे तो सडनली एका दिवसात तो आत्मसाक्षात्कारी होतो. तो एक मोठा प्रवास आहे आणि तो हळूहळू त्याने केला पाहिजे. हरे कृष्ण. हा बरोबर, आता बरोबर पटलं मला. हरे कृष्ण प्रभूजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण. थँक्यू. थँक्यू माताजी. ठीक. श्रद्धा माताजी, रेखा माताजी. ठीक आहे. चला कोणाचं काही येस माताजी हेमांगी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. 2 मिनिटात फक्त. प्रभूजी ऍक्च्युली कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये यायच्या आधी ना जसं जनरल एक टेंडन्सी असते ना विचार करण्याची की चला थोडंसं दान देऊया की जेणेकरून आपल्याला पुण्य मिळेल आणि आपल्या कुटुंबाचं विशेष करून तर त्यांचं भलं होईल हे त्याच्या मागचं इंटेन्शन असायचं. पण जेव्हा कृष्णा कॉन्शियसनेस मध्ये आल्याच्या नंतर भगवद्गीता भागवतम सारखं शास्त्र जेवायला थोड्या काही प्रमाणात काही अंशी जसं डोक्यात जायला लागलं तसं ते हळूहळू आचरणात पण यायला लागलं की आपलं बघायचा दृष्टिकोन बदलतो त्याच गोष्टीकडे जे आपला पूर्वी होता. हा माझा एक पर्सनल अनुभव शेअर करायचा होता. थँक्यू. येस माता करेक्ट. तेच मी बोललो जसं आत्मसाक्षात्कारी व्यक्ती होण्याच्या मागे खूप मोठा प्रवास आहे तो ग्रॅज्युअली आपण तो कव्हर करतो. तर हळूहळू आपण काहीतरी एक इच्छेने आपलं काहीतरी हेतूने आपण भगवंताकडे येतो आणि हळूहळू मग आपण जसं भगवंताकडे येतो मग ते हळूहळू आपल्याला मग रस्ता दाखवत राहतो. हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, हे असं वागलं पाहिजे. हळूहळू आपण शिकत राहतो आणि मग आपल्याला समजत राहतो. हरे कृष्ण. थँक्यू माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ठीक आहे. चला आपण थांबूया इथे आणि पुढच्या गुरुवारी भेटूया. हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता यथारूप की जय. प्रभुपाद की जय. एकत्रित. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यो पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव की जय. हरे कृष्ण. चला धन्यवाद.